नमस्कार. कॅम्प कलाच्या नवीन भागात मी अर्चना जोशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत एक्सप्रेशन क्वीनला, जिच्या डोळ्यातनं तुमच्यापर्यंत सगळ्या भावना पोचतात. तिच्या नृत्याविष्कारातनं तुम्हाला शब्दांची गरजच पडत नाही. तिचे नाच, तिचं नृत्य हे स्टेजसाठी तर आहेच, ती कोरिओग्राफी पण करते. आज भेटूया भरतनाट्यम गुरु अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं नमस्कार संध्याताई, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. खूप सुंदर अभिनय आज आता इथे आम्हाला बघायला मिळाला. मला असं विचारायचं आहे की तुम्ही शाळेमध्ये असल्यापासूनच नृत्य करता आहे, तुम्हाला त्याची आवड होती? कुठल्या शाळेमध्ये तुमचं शिक्षण झालं? आणि खरं तर नृत्याची आवड अगदी खूप लहानपणापासूनच होती, पण क्लासिकल डान्समध्ये जास्त विशेष रुची होती. भरतनाट्यमकडे आवडी म्हणजे कल हा माझा लहानपणापासूनच होता. त्याच्यामुळे मला कधीही शास्त्रीय नृत्य बघितलं किंवा कुठलंही नृत्य बघितलं की मला नेहमी भरतनाट्यमकडेच जास्त ओढ होती. आणि नृत्याकडे शिकणं म्हणजे जसं मी वळणं नृत्याकडे म्हटलं तर एक छोटासा एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला. लहान होते तेव्हा आमच्या सोसायटीमध्ये प्रोग्राम्स वगैरे चालायचे आणि तेव्हा मला परफॉर्म करायचं होतं. तर माझ्या सगळ्या सोसायटीतल्या मैत्रिणी होत्या, त्यांच्या सगळ्या ताया डान्स करत होत्या. त्यामुळे आम्हाला त्यांची प्रॅक्टिस बघायला म्हणून आम्ही सगळ्या धावत गेलो तिकडे. आणि मी जिने चढणार आणि मी त्या रूममध्ये एंटर करणार तेव्हा तुझी बहीण नाही ना डान्स करत म्हणून माझ्या तोंडावरती दार बंद करण्यात आलं. अरे बापरे. आणि चौथीत होते मी. खूप वाईट वाटलं. खूप आले घरी, रडले की मला घेतलं नाही, मला डान्स बघायचा होता. तेव्हा माझ्या आईने सांगितलं की तुला डान्स करायचा आहे? म्हटलं हो. एकटी करशील का? मी म्हटलं हो करेन. तर मी शिकवते तुला. त्यामुळे माझी पहिली गुरु ही माझी आई. आणि 2 दिवसावरतीच प्रोग्राम होता आणि करशील ना नक्की? तर तेव्हा तिने मला आधा या चंद्रमावरती पहिला डान्स बसवून दिला. आणि मेकअप, कॉस्ट्यूम सगळं माझ्या आईने मला करून दिला. आणि तो आयुष्यातला एक मोठा पब्लिक परफॉर्मन्स म्हणू शकतो आपण, मी तो दिला. आणि तो इतका सगळ्यांना आवडला की तेव्हा मला 25 रुपये बक्षीस पण मिळालं. आणि त्याच्यानंतर तो प्रवास माझा नृत्याचा सुरू झाला. जो प्रत्येक वर्षी माझा एकतरी परफॉर्मन्स हवाच असं एक मागणी होती. आणि कायम कल हा क्लासिकल डान्सकडेच राहिला. म्हणजे मी कधीच बॉलिवूड डान्स आयटम्स वगैरे कधीच नाही. म्हणजे मला ते कधी जमलंच नाही आणि मी कधी करावं असं वाटलंही नाही मला. म्हणजे जे काय आपण शिकू ते शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थित केलेलंच असावं. मग त्याच्यानंतर काही वर्षांनी 10वी नंतर मी नालंदा नृत्यकला महाविद्यालयामध्ये मी ॲडमिशन घेतली. आणि शास्त्रीय नृत्याचा प्रवास माझा तेव्हापासून सुरू झाला जेव्हा मी 16 वर्षाची होते. म्हणजे त्याच्याही आधी मी कधी डान्स शिकलेच नाही आहे. क्लास प्रॉपर ट्रेनिंग मी कधी घेतलंच नव्हतं. सो 10वी नंतरच माझं प्रॉपर ट्रेनिंग म्हणजे हस्त कसं पकडायचं किंवा नमस्कार कसा करायचा हे सगळं इंट्रोडक्शन माझं सुरू झालं वयाच्या 16व्या वर्षी. आणि ते अजूनपर्यंत अविरत चालू आहे. तुम्ही MFA केले भरतनाट्यममध्ये, म्हणजे मग तुम्ही रेग्युलर अकॅडमिक्स कॉलेज न करता तुम्ही हेच कॉलेज केले? हां, 10वी नंतर मी नालंदा नृत्यकला महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतली आणि त्याच्यातच मी BFA आणि MFA केल्यानंतर माझं पुढे डान्स क्लासेस आणि माझ्या कोरिओग्राफीज आणि माझी प्रोडक्शन्स हे माझं चालू राहिलं. गेले कितीक वर्ष तुम्ही हे क्लासेस घेता आहे, तर ह्याच्या बरोबरीने तुम्ही काही विशेष कोरिओग्राफी पण केलेल्या आहेत. म्हणजे जसं मी तुमच्या बायोडेटामध्ये वाचलं की मिस एन्व्हायरमेंट अशी एक पॅजंट होती, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा परफॉर्मन्स होता.
सो कसं काय एक ब्युटी पॅजंट आहे आणि त्याच्यामध्ये भरतनाट्यमचा परफॉर्मन्स. ॲक्च्युली ती त्यांची रिक्वायरमेंट होती आणि त्यांनी मला ऑर्गनायझर्सनी अप्रोच केलं की तुम्ही येऊन करा. आणि शास्त्रीय नृत्य हे कुठल्याही परफॉर्मन्स किंवा कुठल्याही इव्हेंटमध्ये कायम वरचढच असतं. कारण तुम्ही कितीही कुठल्याही प्रकारचं वेस्टर्न म्युझिक चालू करा किंवा काही करा, तुम्ही काही फॅशन शो करा, काही करा, पण जेव्हा एकदा क्लासिकल डान्स करण्यासाठी जेव्हा तुमचं म्युझिक सुरू होतं तेव्हा तिथला माहोलच वेगळा होतो. आणि स्पेसिफिकली भरतनाट्यमचं म्हणायचं झालं की जेव्हाही तुम्ही भरतनाट्यम कॉन्सर्ट्सला जाल तेव्हा पूर्ण वातावरण हे भक्तिमयच होतं. त्या गाण्यांमध्ये त्या नृत्यामध्ये एक ईश्वराचं चिंतन मनन आहेच. त्यामुळे मलाही एक आध्यात्मिक ओढ एक लहानपणापासून होती, जे संस्कार माझ्यावरती माझ्या आईने केले होते. तर ते संस्कार मला ह्या कलेमधून, भरतनाट्यम ह्या नृत्य प्रकारामधून मला ते जोपासता आले आणि त्यांना अजून मला ते म्हणतात ना एनहान्स अजून करता आले मला त्याच्यामध्ये. तुम्ही थोडंसं कथ्थक पण शिकला आहात, तर हो. दोन्ही नृत्य प्रकारामध्ये काही फरक आहे? कथ्थक आणि भरतनाट्यममध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. कथ्थक हे ऑफकोर्स नॉर्थ इंडियन डान्स स्टाईल झाली आणि भरतनाट्यम ही साऊथ इंडियन आहे. सो बेसिकली रिदम चेंज होतो त्यांच्या म्युझिक सिस्टममध्ये. सो कथ्थक हे जातं हिंदुस्थानी म्युझिकमध्ये आणि भरतनाट्यम जातं कर्नाटिक म्युझिकमध्ये. इवन त्यांचे तालाचे प्रकारही वेगळे आहेत. सो भरतनाट्यम जनरली किंवा क्लासिकल बेसिक क्लासिकल डान्स स्टाईल्स ज्या साऊथच्या आहेत त्या एक पंचजातीजवरती डिपेंडेंट असतं. एक पर्टिक्युलर बीट्स आहेत, चौतीश्र, मिश्र, चतुराश्र, खंड आणि संकीर्ण, ह्याच्या भोवतीच हे क्लासिकल डान्सेस फिरतात. सो वेरॅज इन कथ्थक त्यांना त्यांचं एक वेगळं रिदम असतं आणि त्यांचं ते एक वेगळंच कल्चर नाही म्हणू शकत, एक वेगळी डान्स स्टाईल त्यांची कथ्थकची आहे. तुम्ही तुमच्या क्लासमध्ये सगळ्या प्रकारचं नृत्य शिकवता की काही म्हणजे भरतनाट्यमवर जास्त फोकस असतो? सी बेसिकली आपण असं म्हणतो ना की एक क्लासिकल डान्स स्टाईल शिकण्यासाठी एक जन्मही कमी पडतो. ट्रू. की तुम्हाला असं वाटतं की अरे मी एवढे वर्ष डान्स केलेला आहे तर मला हे सगळं माहिती आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही हा असं म्हणतो ना भवसागर म्हणजे सागर येतो, समुद्र आहे, की तुम्ही जितकं खोल झाला असं तुम्हाला वाटतं की अरे मी आता तळाशी पोचतोच आहे, पण तुम्ही जसं तळाला स्पर्श करायला जाल तर तुमच्याकडे तुम्हाला अजून जाणवतं की त्याची खोली अजून जास्त आहे. त्यामुळे तुम्ही एक जन्म पण कमी पडतो त्या डान्स स्टाईलला समजावून घेणं, की त्याला त्याचं एक्झिक्युशन करणं, त्याला शिकवणं किंवा जाणून घेणं आणि त्याच डान्स स्टाईलमध्ये अजून नवीन काय करता येईल ह्या गोष्टी पण म्हणजे सांगते नाही एक जन्म. हा तुम्ही दुसऱ्या डान्स स्टाईल शिकू शकता, तुम्ही भरतनाट्यम शिकू शकता, तुम्ही कथ्थक शिकू शकता, ओडिसी, पण प्रत्येक डान्स स्टाईल हॅज देअर डिफरंट स्टाईल्स. त्यांचा प्रत्येकाचा आपापला एक ऑरा आहे, आपले एक सौंदर्य आहे. त्यामुळे माझ्याकडे आता बरेच वेळा येतात ना पेरेंट्स म्हणतात की टीचर आम्हाला तर काही कळत नाही, भरतनाट्यम चांगलं आहे की कथ्थक चांगलं आहे, तर तुम्ही सांगा. तर मी त्यांना एकच गोष्ट सांगते की विचारते की मला एक सांगा की हिंदी लँग्वेज चांगली की इंग्लिश लँग्वेज चांगली आहे? दोन्ही लँग्वेज चांगल्या आहेत. प्रत्येक लँग्वेजला आपापलं सौंदर्य आहे, आपापलं ब्युटी आहे. तसं सेम कथ्थकला आणि भरतनाट्यमला आपापलं सौंदर्य आहे, आपापली स्टाईल आहे, आपापलं एस्थेटिक्स आहे. म्हणजे तुम्ही कम्पेअर नाही करू शकत की भरतनाट्यम छान आहे की कथ्थक छान आहे. कथ्थकला एक वेगळाच ऑरा आहे की ज्याच्यामध्ये स्पीड म्हणा किंवा त्याच्यात चक्कर घेणं म्हणा, की ते इतकी एनर्जी क्रिएट करतं ते. त्याच्यामुळे दहा मारल्यावरती म्हणजे प्रत्येक 10 वरती ते क्लॅप्स पडायलाच पाहिजे. सो वेरॅज इन भरतनाट्यमचा जो अभिनय आहे हा जास्त डीप आहे, की प्रत्येक कॅरेक्टर तुम्ही जेव्हा पोर्ट्रे करत असता, तुम्ही ऑडियन्ससमोर आणत असता, त्या कॅरेक्टर्सचे छोटं भावविश्व तिकडे ओपन होत असतं. म्हणजे आता तुम्ही जर एखाद्या वेळेस कृष्ण जेव्हा परफॉर्म करता तेव्हा प्रत्येक वेळेस तो नटखट कृष्ण नाहीये, तो महाभारतातला कृष्ण आहे, तो गीता सांगणाराही कृष्ण आहे. सो
कृष्ण म्हटलं की प्रत्येक वेळेस गोपींबरोबर रासलीला किंवा मित्रांबरोबर त्याचं लोणी चोरणं हाच तिथपर्यंत कृष्ण मर्यादित नाही आहे. पण मग त्या सिच्युएशनमध्ये कृष्ण कसा बिहेव करू शकतो, त्या सिच्युएशन काय, त्या गाण्याच्या लिहिण्याचा मागचा अर्थ काय, जो स्पिरिच्युअल मिनिंग काय आहे, त्याप्रमाणे मग ते एक्सप्रेशन्स दिले जातात. सो त्याच्यामुळे माझं जी ओढ होती ती कायम भरतनाट्यमसाठीच होती. सो भरतनाट्यममध्ये तुम्ही एंटायर बॉडी यूज करता, वेरॅज कथकमध्ये तुमचे फुटवर्कला जास्त असतात. पण पुन्हा ही पर्सनल आवड आहे की भरतनाट्यमच छान आहे किंवा कथकच छान आहे असं काही नाही आहे. ओडिसीही तेवढंच सुंदर आहे, किती ग्रेसफुल आहे ओडिसी. कथकमध्ये पण प्रचंड ग्रेस आहे. सो प्रत्येक डान्स स्टाईलला आपलं आपलं सौंदर्य आहे, आपलं आपलं इम्पॉर्टन्स आहे आणि आपलं आपलं प्रेझेंट करण्याची एक वेगळी लकब आहे. त्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत कुठलीही डान्स स्टाईल क्लासिकल डान्स स्टाईल कम्पेअर आपण नाही करू शकत, कारण प्रत्येक आपापल्या जागी तेवढंच वेट घेऊन उभं आहे. तुम्ही 2 वेगळे प्रयोग केले, जे एक गीत रामायण आणि दुसरं गीत गोविंद. तर हे भरतनाट्यममध्ये करताना, कोरिओग्राफी करताना तुम्हाला काय काय बद्दल स्वतःमध्ये करायला लागले, किती गोष्टी नव्याने समजून घ्यायला लागल्या, किती लोकांबरोबर बसून ते पूर्ण समजून घेऊन एक प्रोसेस आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगितलं तर मजा येईल, कारण की ते कसं त्याचं मराठीकरण झालं ना, तो डान्स म्हणजे तो प्रकार जो आहे तो लिहिलेला गीत रामायण हे मराठीमध्ये लिहिलेलं आहे गदिमांनी. तर ते कोरिओग्राफ करताना, ते बसून आपल्या मुलांकडनं करून घेताना जे काही गमती असतील. गीत रामायण म्हणावं तर म्हणतात ना की लहानपणाच्या आठवणी आहेत. माझ्या बाबांना फार गीत रामायण आवडायचं आणि रोज सकाळी उठल्यावरती ते पहिली गीत रामायणाची कॅसेट ती आमच्या घरी असायची. म्हणजे आम्हाला जागच संच होता आणि आम्हाला जागच गीत रामायणाच्या गाण्यांनी असायची. कधी कधी असं खूप रागी यायचा की सकाळी सकाळी एवढं गीत रामायण ऐकायचं आणि हे सगळं जड. म्हणजे झोप मोड व्हायची ना, आणि म्हणजे उठून शाळेत जायचं. पण नंतर एक साधारण 2005 किंवा 2006 मध्ये आम्हाला रामाच्या एका आश्रमामध्ये तिथे आम्हाला काहीतरी रामनवमी निमित्त प्रोग्राम करायचा असे एक हे आलेली विनंती केलेली. तर म्हटलं आता काय करावं रामावरती. तर तेव्हा मला स्ट्राईक झालं गीत रामायण. तर म्हटलं आता गीत रामायण कसं करावं. तर भरतनाट्यम तर आहेच. भरतनाट्यम एनी क्लासिकल डान्स स्टाईल इट्स अ सोलो आर्ट. म्हणजे तुम्ही भरतनाट्यममध्ये मी आज कुठल्याही पिक्चरची गाणी पण त्याच हस्तमुद्रांनी एक्सप्रेस करू शकतो. त्यामुळे भरतनाट्यम तर होतच आपल्याकडे. तर म्हटलं चला आपण हा प्रयोग करून बघूया. म्हणून एक साधारण 2005-06च्या सुमारास मुलींना घेतलं. मी म्हटलं असं असं आहे तर आपण गीत रामायण करू. तर त्या मुलींना गीत रामायण म्हणजे काय एवढं काही माहिती नाही. आणि त्याहूनही जे गदिमांनी वापरलेले शब्द आहेत, हे शब्द जेव्हा मी स्वतः सगळं गीत एक एक गाणी मी जेव्हा हे करायला घेतली तर त्याच्यात ऑफकोर्स मला माझ्या आईची मदत लागलीच, कारण काही शब्दांचा संदर्भ लागत नव्हता की हे इथे का म्हटलेलं आहे, असं का घेतलेलं आहे. तर तेव्हा एक एक गाणं तिच्याकडनं समजावून घेतल्यानंतर मला गीत रामायण खऱ्या अर्थाने कळलं किंवा त्याचं सौंदर्य काय, का लोक एवढे वेडे झाले होते त्या गीत रामायणाच्या मागे, हे अर्थ खरा कळला. तेव्हा मुलींना बसवून प्रत्येक शब्द, प्रत्येक गाणं, आणि प्रत्येक वेळेस मराठीच मुली नाही आहेत, नॉन महाराष्ट्रीयन पण मुली आहेत माझ्याकडे. तर त्यांनाही ते शिकवलं आणि त्याच्यातल्या एक एक शब्दाचा अर्थ सांगितला. आणि त्याच्यानंतर आम्ही कोरिओग्राफी करायला लागलो. आणि कोरिओग्राफी म्हणजे मी जे भरतनाट्यम करते हे एकदम प्युअर क्लासिकल स्टाईलमध्ये करते. म्हणजे माझ्या गीत रामायणामध्ये कुठलंही पर्टिक्युलर कॅरेक्टर येत नाही. म्हणजे जर मी सीता आहे तर मी सीतेचं अटायर घेऊन येत नाही, किंवा माझ्या गीत रामायणामधला राम जो आहे तो रामाचा कॅरेक्टरमध्ये अटायरमध्ये येत नाही. सो ज्या मुली आहेत त्याच्यातलाच एक राम होतो, त्याच्यातलीच एक सीता होते, त्याच्यातलीच एक त्राटिका होते, त्यातलीच शूर्पणखा होते, आणि ह्याच मुली पुन्हा ग्रुप डान्समध्ये पण येतात. ओके. सो दॅट इज द ब्युटी ऑफ माय गीत रामायण,
की मी कॅरेक्टर देत नाहीये त्यांना. कॅरेक्टरच्या एक्सप्रेशन मधनं तुम्हाला ते character एक्झॅक्टली. कळलं पाहिजे. सो माझं असं सांगण्याचा उद्देश होता की माझं रिप्रेझेंट गीत रामायण, नृत्य गीत रामायण मी नाव दिलं होतं. ते प्रोजेक्ट करायचा माझा मागचा हेतू हा होता की वी आर डान्सर्स और आय एम अ भरतनाट्यम डान्सर, आय डोंट नीड एनी अटायर. तर मी रावणही होऊ शकते, मी शूर्पणखाही होऊ शकते आणि मी सीताही होऊ शकते. त्याच्यासाठी मला कॉस्ट्युम्समध्ये अडकून राहण्याची गरज नाही आहे. हा थॉट प्रोसेस माझा आहे. Very good. सो त्याच्यामधून आम्ही हे गीत रामायणाचे अनेक प्रोग्राम केले. पहिला त्याच्यानंतर एक मोठा पब्लिक परफॉर्मन्स आम्ही 2016 केला होता. तेव्हा जवळजवळ माझ्याकडे 22-25 मुलींचा ग्रुप होता आणि तेव्हा आम्ही गीत रामायणाचा पब्लिक शो केला होता तेव्हा. आणि जेव्हा जेव्हा मी गीत रामायणाचा शो केलेला आहे, वी ऑलवेज गॉट स्टँडिंग ओवेशन. की आणि परत माझं कसं आहे, गीत रामायणामध्ये आम्ही सिलेक्टेड सॉंग्स घेतले, म्हणजे जी गाणी नृत्यासाठी सुटेबल आहेत. Suitable आता आहेत. 51-52 गाणी आपण नाही घेऊ नाही देऊ शकत शकत. आणि काही गाणी खूप स्लो ह्याच्यामध्ये पण आहेत. सो जे माझ्या कोरिओग्राफीला किंवा मला माझ्या ज्या दृष्टीला योग्य वाटतील ती गाणी मी त्याच्यामध्ये घेऊन त्याच्यातनं स्टोरी आम्ही हे करत माळत गेलो आणि त्याप्रमाणे आम्ही परफॉर्मन्स करत गेलो. सो ही स्टोरी झाली गीत रामायणाची. आता गीत गोविंदाची तर अजून त्याच्यापेक्षा वेगळी स्टोरी की जवळजवळ 2003-04 आईनी गीत गोविंदाची अशीच एक CD आणून दिली होती पंडित जसराजांची. आणि जेव्हा मी ती गाणी ऐकायचे तेव्हा एक वेगळं फिलिंग यायचं की मला हे कोरिओग्राफ करायचं आहे. पण तेव्हा ती वेळ नव्हती की काही कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या, त्याच्यामुळे मी करू शकत नव्हते ते. शेवटी मी ती CD ऐकायचीच बंद करून टाकली आणि CD मी ठेवून दिली कुठेतरी आतमध्ये की मला ऐकायचंच नाही, कारण मी हे करू शकत नाही. कारण ती गाणी मला स्वस्थ बसून देत नव्हती. आणि समहाव लाईफमध्ये काही सिच्युएशन्स आल्या, सगळे झालं आणि 2017 जसं आयुष्याने एक वेगळं वळण दिलं मला आणि तेव्हा ती CD मी पुन्हा बाहेर काढली. आणि त्याच्यानंतर पहिलंच कोरिओग्राफी करायच्या आधी तर विचार केला की पहिलं तर लीगल परमिशन्स घ्यायला हव्यात. की मी ज्या लेवलवरती ते बघत होते त्याच्यासाठी सगळ्यांच्या परमिशन्स मिळणं गरजेचं होतं. आता पंडित जसराजजींना मी कसं जाऊन भेटणार, आपण तर सामान्य माणसं. मग इकडून तिकडून देवाचे, म्हणजे ते म्हणतात ना, देवाची इच्छा, त्याला ते माझ्याकडनं करून घेणं होतं. तर अशा काही कॉन्टॅक्ट्स माझ्याकडे होते ज्यांच्या थ्रू मी पंडित जसराजांच्या घरी पोचू शकले. मधुराजी जसराजांशी माझं पर्सनली बोलणं झालं आणि म्हणजे दॅट इज काय म्हणतात ते, एक ती मोमेंट होती की मी पंडित जसराजांच्या घरी होते. क्या बात आहे. आणि मधुराजींसमोर मी बसून, म्हणजे मला ते खरंच वाटत नव्हतं की मी पंडितजींच्या घरी आहे मी. आणि खूप सुंदर त्यांनी माझं स्वागत केलं, खूप आपलेपणाने बोलल्या, फार सुंदर, इतकं त्यांनी मला प्रेमाने वागवलं ना मधुराजींनी. आणि मग त्यांनी सांगितलं की अशा अशा व्यक्तींकडे, त्यांच्याकडे आपल्या कॉपीराईट्स आहेत, आमच्याकडे नाही आहेत, तर बघ त्यांनी कॉपीराईट्स दिले तर तू बघ. मी म्हटलं की म्हटलं मधुराजी, आज मी एक सामान्य व्यक्ती, आज मी पंडित जसराजांच्या घरी येऊन तुमच्या समोर बसून मी जर ते बोलतेय, जर हे पॉसिबल आहे तर तेही पॉसिबल आहे. म्हटलं ही कृष्णाची इच्छा, मी कोण नाही आहे करणारी. आणि मग त्याच्यानंतर त्यांची परमिशन घेऊन त्यांचं देवाऱ्यात जाऊन बसले आणि तिथे तर श्रीकृष्णाचा तर असं एक अनुभव आहे ना, तिकडे काय एनर्जी आहे. पंडित जसराजांच्या मंदिरामध्ये जी काय एनर्जी मला फील झाली, तिकडे त्यांना कृष्णाने स्वतःहून दिलेला फोटो आहे. तर त्याला नमस्कार केला आणि त्याला म्हटलं की पुढच्या गोष्टी सुकर करणं हे तुझ्या हाती आहे आणि मला एक ही कलाकृती करायची आहे. मग त्याच्यानंतर परमिशन मी गेले घरी. तेव्हा तर माझ्याकडे जास्त हे पण नव्हतं,
अनुभव पण नव्हता काही. पण एकंदरीत माझे अरंगेट्रमचे हे बघून किंवा माझं बोलण्यामध्ये त्यांना जी काय म्हणतात ना एक ऑनेस्टी दिसली, त्यांनी पहिल्या भेटीतच सांगितलं की संध्या तू कर. आणि त्यांच्याकडनंही मला एवढा चांगला सपोर्ट मिळाला. मग टीम जमा केली, टीमनी मला खूप सपोर्ट केलं. आम्ही जवळजवळ 6 महिने मेहनत घेतली आणि प्रत्येक दिवस हा इट वॉज फुल ऑफ चॅलेंज. म्हणजे ते मी ह्यांचं इंद्रजित कुमारजी, ते इंद्रजित उपाध्याय, त्यांचं मी एक रीलमध्ये ऐकलं की जेव्हा तुम्हाला श्रीकृष्णाला तुम्ही आवडायला लागता तेव्हा तो पहिल्या तुमच्या आयुष्यामध्ये अडचणीच देतो. परीक्षा बघतो तुमची. परीक्षा म्हणजे काय लेवलवरती परीक्षा बघायचा. माझ्या एका स्टुडंटचं म्हणजे आमचा 5 जानेवारीला प्रोग्राम आहे, 6 महिने प्रॅक्टिस चालू आहे आणि 10 डिसेंबरला माझ्या स्टुडंटचा ॲक्सिडेंट होतो आणि डॉक्टर सांगतात ही डान्स करू शकत नाही, पुढचा 2 महिने तर तू उठणारच नाही आहे बेडवरनं. आता तिच्या जागी नवीन मुलगी तयार करणं ही 6 महिन्याची मेहनत आहे माझी. मग त्याच्यामध्ये आता काय करायचं? 6 मुलींच्या मध्ये 5 मुलींमध्ये कोरिओग्राफी पुन्हा सगळं चेंज होणार. मग आम्ही एक मुलीला तिची मी विचारलं, त्यांनी ती तयार झाली, तिला तयार केलं, पण पुढचं सगळं आमचं चेंजच झालं. म्हणजे अशा अनेक स्पॉन्सर्स मिळत नव्हते कारण नवीन होते मार्केटमध्ये. कोणाला बॅले नवीन होता, मीही माझ्याही ते जसं म्हटलं की तेवढे अनुभव नव्हते, लोकांना माहिती नव्हतं, त्यामुळे एवढं कोणी देणं. पण तेव्हा माझ्या मैत्रिणींनी मला स्वतःहून मदत केली तिने, आणि काही माझे पर्सनल सेविंग्स काढले आणि शो मस्ट गो ऑन. येस. तो अतिशय सुंदर 5 तारखेला शो झाला आमचा आणि मधुराजींना खूप आवडला. त्याच्यानंतर असे पुढचे 4-5 शोज झाले. पण प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम हा फायनान्स उभा करण्याचा, की प्रत्येक शोला 2.5-3 लाख रुपये उभे करायचे आणि ते सगळं करणं, तर हे चॅलेंज तर होतंच माझ्याकडे. आणि अक्षरशः म्हणजे स्पॉन्सरशिप शोधताना सुद्धा एकटीच वणवण फिरत होते. म्हणजे कृष्णाने काय लेवलवरती हे केलेत, पण त्यांनी मला तसे अनुभवही दिले. म्हणजे मी आता जास्त नाही सांगू शकत त्याबद्दल, पण त्याची इच्छा आहे किंवा त्यांनी येऊन मला काही गोष्टी कोणाच्या तरी थ्रू रूपाने येऊन त्यांनी ते मला गोष्टी समजवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. आणि आजही मी माझ्या स्टुडंट्सनाही तेच सांगते की ह्या 12 गाणी कोरिओग्राफी झाली. प्रत्येक गाणं मी काय कोरिओग्राफ करणार आहे मला माहिती नाही. मी रोज जे गाणं कोरिओग्राफ करायचं आहे ते गाणं फक्त मी सकाळी वॉक घेताना ऐकायचं आहे, त्याचं स्ट्रक्चर तयार करायचं आहे आणि स्टुडंट्स समोर आले की मी ते शिकवायचं आहे. सो 6-6 मिनिटाची गाणी 3-3 दिवसामध्ये संपवत होते. म्हणजे ही तर ईश्वरी कृपाच आहे, त्याच्याशिवाय घडणारच नाही. त्यामुळे मलाही असं वाटतं की जोपर्यंत श्रीकृष्णाची किंवा राधाराणीची जोपर्यंत इच्छा नाही आहे ना, मर्जी नाही आहे, तोपर्यंत तुमच्याकडनं काही होणार नाही. खरं. आणि असे आमचे चांगले 5 शोज झाले. मग कोविड आल्यामुळे सगळंच हे झालं, गोष्टी सगळ्यांच्याच विखुरल्या गेल्या, त्याच्या वर खालीच झालं. त्याच्यानंतर अजून शो केलेला नाही आहे, पण होपफुली प्लॅन्स आर ऑन. पण या सगळ्यामध्ये तुझ्या घरच्यांची एकदम खंबीर साथ असणार. नक्की. आणि त्यांच्या बरोबरीने, म्हणजे त्यांच्यासोबतच हे पॉसिबल आहे. कारण कसं होतं की एखादा डान्स इव्हेंट म्हटला की मी घरातच नाही. हो. कारण घरी तरी सकाळचं सगळं मॅनेज करून यायचं. पण आमच्या डान्स करिअरमध्ये कसं असतं ना की तुम्ही प्रॅक्टिस सुरू करायला एक मोमेंट आहे की तुम्ही संध्याकाळी 5 वाजता प्रॅक्टिस सुरू करताय, पण ती प्रॅक्टिस कधी संपेल ह्याचं काहीही तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते, कारण हा काही 9 to 5 जॉब नाहीये ना अजिबात. इनफॅक्ट इट इज 24 आवर्स. म्हणजे अक्षरशः 7 दिवस 24 तास काम त्याच ह्याच्यात असतो. म्हणजे कधी कधी भाजी कापताना पण आता ह्याच्यानंतर मी काय कोरिओग्राफी करणार आहे,
अच्छा हे जातं मग कधी कधी फोडणी जळणार तुमची की तुमचं मन तिकडे आहे, तुम्ही काय स्ट्रक्चर करताय, तुमचं काय आहे त्याच्यामध्ये कम्प्लिटली क्रिएटिव्ह माणसांचं असं निघून होतं. जातं, म्हणजे तुमचं मन त्याच्यामध्येच आहे. आणि ही अवस्था ही आध्यात्मिक दृष्ट्या जर तुम्ही जोडली गेली तर ही एक भक्तीच आहे हो. की ज्याच्यामध्ये तुम्ही कृष्णमय होताय किंवा तुम्ही रामायण करताय तर तुम्ही कम्प्लिटली रामाच्या याच्यातच जाताय. हो. त्यामुळे नृत्य कला, कुठलीही कला ही तुम्हाला अध्यात्माच्या फार जवळ घेऊन जाते. म्हणूनच कदाचित तुझ्या सर्जरीज, तुझे जे काही इंजरीज होत्या, तुला जे काही हेल्थ इश्यूज आले, त्याच्या सगळ्यातनं तू मात करून तू पुन्हा उभी राहिलीस, पुन्हा उभी राहतेस आणि हे सगळं करतेस. खरंच मला खूप कौतुक आहे तुझं. सर्जरी वॉज लाईक इट वॉज अ नाईटमेअर. म्हणजे माझा एक फार मोठा प्रोग्राम होणार होता आणि सगळी तयारी चालू झाली होती आणि बसलेले आम्ही, प्रोग्रामची प्रॅक्टिस वगैरे झाली आणि मुलीनं म्हटलं आता उद्या भेटूया, उरलेलं सगळं उद्या करूया. आणि सडनली पेन स्टार्ट झालं, काय होतंय काय कळत नाही आहे. एक हॉस्पिटल, दुसरं हॉस्पिटल, असे 2-3 हॉस्पिटल्स फिरलो आणि फायनली कोकिलाबेनमध्ये जेव्हा ॲडमिट केलं तोपर्यंत मला बाउल ऑब्स्ट्रक्शन झालं होतं आणि मला गँग्रीन झालं होतं आणि इट वॉज अ व्हेरी क्लोज कॉल. म्हणजे फारच क्रिटिकल होते. येस, आय वॉज इन अ क्रिटिकल कंडिशन. पूर्ण ओपन सर्जरी झाली माझी, 2 फूट इंटेस्टाईन कापलं गेलं माझं आणि तो प्रोग्राम तर ऑफकोर्स कॅन्सलच करायला लागला कारण 3 महिने तर डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली होती, पण मी फक्त 1 महिना बेड रेस्ट घेतली आणि नेक्स्ट मंथमध्ये तो कलाकार बसू नाही शकत ना घरी. आणि तुम्ही जेव्हा स्वतःला टीचर म्हणवता तेव्हा तुमच्या काही जबाबदाऱ्या असतात. बरोबर. आणि प्लस माझं अरंगेत्रम पण तोंडावर होतं, त्यामुळे लोकांना तुमच्या पर्सनल प्रॉब्लेमशी काही घेणं देणं नाही आहे. आणि एकदा तुम्ही एखादी कमिटमेंट घेता, जोपर्यंत तुम्ही स्वतः काही होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती कमिटमेंट पूर्ण करायची. आमच्या टीचर्स आम्हाला नेहमी सांगायचं की जरी तुम्हाला मरण जरी येत असेल ना तरी तुम्ही परफॉर्म करा, एक्झिट करा आणि मग मरा. त्याच्याशी स्टेजवरती नाही करायचं. यू हॅव टू कम्प्लीट दॅट डान्स. शो मस्ट गो ऑन. येस. सो तुमच्या आयुष्यामध्ये कितीही उतार चढाव येऊ देत, काहीही येऊ देत, तुम्हाला एकदा तुम्ही कमिटमेंट घेतली की ती तुम्हाला पूर्ण करायलाच हवी. आणि अनेक अशाही सिच्युएशन आहेत की ज्याच्यामध्ये मी कारण देऊ शकते की अरे हे माझ्या आयुष्यात होतंय, मी आता नाही करणार, पण मला आवडतच नाही. की देन डोंट कॉल युअर सेल्फ ॲज अ प्रोफेशनल. येस. की तुम्हाला काही झालं तरी ॲज शो मस्ट गो ऑन. मी असू दे किंवा मी नसू दे, शो मस्ट गो ऑन. त्याला पॅशनच लागतं ना. आणि ते पॅशन असेल तर तुम्ही प्रोफेशनल राहू शकता. आणि प्रोफेशनमध्ये तुम्ही अशा आहात की आत्ताच्या काळात असं होतं की 6 महिने में मी सीख जाऊंगी ना, मैं 2 महिने में हो जाएगा ना, मेरे 6 गाना बैठ जाएगा ना, अशा ॲटिट्यूडनी जेव्हा लोक येतात तेव्हा हे गुरु शिष्याचं तुमचं जे शिक्षण पद्धती आहे ती किती महत्त्वाची आहे आणि ती किती तुम्हाला घडवण्यासाठी महत्त्वाची आहे हे आता कळतं. तर तुम्ही अशा लोकांना म्हणजे अशा पालकांना काय सजेस्ट कराल की नृत्यामध्ये मुलींना किंवा मुलांना पाठवायचं असेल तर त्याच्यासाठी डेडिकेशन किती लागतं? कोरिओग्राफीसाठी मेन सांगते कि कधी पण आले ना, अरे मिस 2 मिनिट का ही तो डांस है, 2 मिनिट में हो जाएगा ना. आणि चार्जेस सांगितलं की इतना 2 मिनिट के डान्स के लिए इतना क्यों चार्जेस आहे. मी म्हटलं तुम्हाला दिसायला 2 मिनिटं आहेत पण त्याच्यातले सेकंड्स किती आहेत. 2 मिनिटाच्या डान्सला निदान 4 ते 5 दिवस रोज प्रॅक्टिस पाहिजे. आणि एकदा कोरिओग्राफी शिकल्यानंतर, पॉलिशिंग झाल्यानंतर ते गाणं 2 मिनिटात होतंय. त्यामुळे इट इज नॉट अ 2 मिनिट डान्स, इट इज ऑलवेज अ परफॉर्मन्स. मग तो 2 मिनिटाचा असू दे नाही तर 10 मिनिटाचा असू दे, परफॉर्मन्स इज ऑलवेज परफॉर्मन्स. आणि जे जल्दी सीखणं आहे, क्लासिकल डान्स तुम्ही लवकर शिकूच शकत नाही. दॅट इज जस्ट नॉट पॉसिबल. कारण तुम्हाला 1 वर्ष तर समजायला लागतं की 1 महिन्यात तर तुम्ही फक्त पाय टर्न करता येतात तुम्हाला. स्पेसिफिकली व्हेन आय टॉक अबाउट भरतनाट्यम, की तुम्हाला पाय हे करायला लागतात. तुम्ही पाय जेव्हा मारता किंवा पायाचं स्ट्रायकिंग, आता स्ट्रायकिंग करताना पण तुमचा आवाज आला पाहिजे. तो आवाज कसा येतो हेही ट्रेनिंग दिलं जातं. किंवा तुम्हाला स्पीड, आता सगळेच जण स्पीडमध्ये चांगले नसतात,
काही जण स्पीड उत्तम असतो, काहींचं स्पीड थोडं लॅग असतो. जसं गाणं येणं ह्याच्यात सरस्वतीचा तुमच्यावरती वरदहस्त असतो, तसं सेम गोष्ट रिदममध्ये असते. नॉट एव्हरी वन इज ब्लेस्ड विथ रिदम. राईट. काही जणांचे रिदममध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात, पण त्यांच्याकडनं तो करवून घेणं हे टीचरचं काम असतं. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी इट रिअली टेक्स टाईम. सो मी नेहमी माझ्या पेरेंट्सना सांगते की जेव्हा तुम्ही माझ्याकडे मुलं पाठवतायत, 5 वर्ष मुलं फक्त शिकणार आहेत. की आज हाफ सेटिंगमध्ये बसायला शिकले, दे आर लर्निंग हाऊ टू डान्स ऑन द प्लेस. राईट. सेकंड इयरला दे विल स्टार्ट मूव्हिंग साईडवेज, फॉरवर्ड, बॅकवर्ड. हे झाल्यानंतर थर्ड इयरमध्ये जेव्हा येतात तेव्हा ह्या 2 वर्षांचं कॉम्बिनेशन हे तुम्ही थर्ड इयरमध्ये शिकता. त्याच्या फोर्थ इयरमध्ये देन यू आर इंट्रोड्यूस टू जेस्चरल लँग्वेज. की हाऊ टू एनॅक्ट. जर तुम्हाला एखादं सॉन्ग सांगायचं आहे आणि त्या सॉन्गचं तुम्हाला इनर मिनिंग सांगायचं आहे, जसं भाषा आता जनरली भरतनाट्यम म्हटलं की तमिळ लँग्वेज येते. आता जेव्हा आपण नॉर्थ इंडियन्स आहोत, आपल्याला तमिळ लँग्वेज येत नाही आहे. आता तरीसुद्धा जेव्हा मी परफॉर्म करते तरी त्या लोकांना कसं समजतं मी काय करते. सो देअर युअर जेस्चरल लँग्वेज, तुमचे हाताच्या मुद्रा आणि तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स ते तुम्हाला मदत करतं. सो तो अभिनय तिकडे कामी करतो. सो तेव्हा तुम्ही यू आर इंट्रोड्यूस टू अभिनय. की अभिनय काय असतो, की त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे अभिनय असतात. तर बेसिकली पदार्थ अभिनय, विन्यास आणि संचारी या 3 भागांमध्ये प्रत्येक भरतनाट्यम डान्स आयटम हा डिवाइड केलेला असतो. मग ते त्याचा अर्थ काय, मग ते जस्ट अन इंट्रोडक्शन. 5th इयरमध्ये मग अष्टरसस. सो जनरली 9 रसस आहेत, पण जेव्हा लाईव्ह परफॉर्मन्स असतो डान्समध्ये आपण 8च रसस करतो. कारण 9वा रस जनरली शांतरस असतो. सो त्याच्यामध्ये पण बरेच डिस्प्यूट आहेत. पण शांतरस म्हणजे सगळं शांत. तर तुम्ही जेव्हा शांत होता तर तुम्ही किती वेळ शांत राहणार आहात. एक्झॅक्टली. तुम्ही शांत राहिला तर समोरचा ऑडियन्स पण शांतच होणार आहे. सो आपल्याला त्यांना जिवंत ठेवायचं आहे. सो त्यामुळे आम्ही अष्टरसच असतो. मग त्याचं बेसिक ट्रेनिंग शिकवलं जातं. मग त्याच्यानंतर अभिनय शिकवला जातं. आणि मग हे 5 वर्षाचा अनुभव आल्यानंतर 6th आणि 7th इयरमध्ये हे 5ही वर्षाचा अनुभव तिकडे ते शिकला. त्याचे पुढचे जे आयटम्स आहेत ते त्याच्यामध्ये ते यूज होतं. त्यामुळे 5th, 6th आणि 7th इयरमध्ये मुली जास्त लवकर शिकतात आणि त्यांना समज येतं एक्झॅक्टली व्हॉट इज बेस ऑफ भरतनाट्यम हे शिकवलं जातं. सो मी जनरली क्लासमध्ये जेव्हा क्लासेस घेते त्याच्यामध्ये फक्त डान्स एके डान्स नाही आहे. सो जेव्हा तुम्ही क्लासिकल डान्स शिकवता त्याच्याबरोबर तुम्हाला अध्यात्म शिकवणं फार गरजेचं आहे. आणि मानसिक बैठक जोपर्यंत तुमचं कनेक्शन त्या ईश्वराशी नाही आहे तोपर्यंत तुम्ही डान्स करू शकत नाही. कारण जरी मी भरतनाट्यममध्ये शृंगार रस केला तरी तो शृंगार रस हा रस एक पुरुष आणि स्त्री मधला नाही आहे. हा रस एक जीवात्मा आणि परमात्मा बरोबर आहे. सो मुलांना जेव्हा आता सांगितलेलं रासलीला म्हटलं की लोकांना कृष्ण म्हणजे नटखट आणि तो त्याचं फ्लर्टिंग, पण ते फ्लर्टिंग नाहीच आहे ना. गोपी कोण होत्या त्या सगळ्या, जेव्हा त्यांना समजलं की श्री विष्णू आता कृष्णाचा जन्म घेण्याची वेळ आलेली आहे, हे जेव्हा ऋषीमुनींना समजलं तेव्हा त्यांनी इमिजिएटली त्यांचे देह सोडून गोकुळामध्ये जे जे त्यांच्या पात्रतेपणाने ते जन्म घेऊ शकले ते जन्म घेतलेले आहेत त्यांनी. मग कोणी गायी बनलं, कोणी खार बनलं, तर कोणी पक्षी बनलं, कोणी झाड बनलं, कोणी गोपी बनल्या. तर त्यांनी आपल्या पात्रतेप्रमाणे तिथे जन्म घेतले. तर मग तिथे तर ते सगळे कृष्ण भक्तच होते ना. सो कृष्ण आणि गोपी हे सगळे ईश्वर, परमात्मा आणि जीवात्मा हेच एकत्र येत होते. आणि गोपिका कधी सदेहानी कृष्णापर्यंत कधी गेल्याच नव्हत्या, ते सूक्ष्मदेहानीच तिकडे होत्या. त्यामुळे हे पुढच्या पिढीला समजवण्याची फार गरज आहे. आणि हे प्रत्येक शिक्षिकेचं एक म्हणजे जबाबदारी आहे. त्यामुळे माझ्या क्लासमध्ये जेव्हा मुली येतात तेव्हा त्यांना हेही शिकवलं जातं की अध्यात्म काय आहे, की आपला सनातन धर्म काय आहे. की आजकाल पेरेंट्सना वेळच नाहीये. दशावतार लोकांना माहितीच नाहीये काय आहे. अच्छा हाँ वो 10 अवतार वो फिश लाइक कुछ था, वो टॉर्टॉइस लाइक काय असतो, की त्यांना
का कासवाचंच का घेतलं, कुठला पर्वत घेतला होता, कुठे मंथन केलं, कशासाठी केलं, मग ती 14 रत्न आली, ती 14 रत्न कुठली होती, कल्पवृक्ष म्हणजे काय, चिंतामणी म्हणजे काय, लक्ष्मी कोण होती, अप्सरा तिकडनं आल्या, पारिजातक तिकडनं आलं, मग तेच विषही तिकडे आलं, मग ते शिवाने घेतलं. ती विष धारण करायची क्षमता ही फक्त शिवामध्येच होती, ती दुसरीकडे नव्हती, कोणाकडे म्हणजे नव्हती. आपल्या पौराणिक कथांमधनं आपण जे आजच्या काळामध्ये जे शिकायला पाहिजे, खरं तर शाळांमधनं हे व्हायला पाहिजे, सगळ्या घरांमध्ये हे पोहोचलं पाहिजे, सगळ्या मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. इतकं उदात्त काम तुम्ही या नाचा संस्कार मुलांवरती झालेच पाहिजेत. जर आपण नाही आपला धर्म सांभाळला तर पुढच्या पिढीला कोण समजावणार आहे. सो हे मी जनरली क्लासेस शिकवायला सुरुवात केली वयाच्या 18व्या वर्षी. पण हा भाव माझा तेव्हापासूनच होता की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतं. आपण जर समाजाकडनं काही घेतोय तर आपलंही समाजाकडनं देणं लागतं. मग ते देताना मला अजून मुलांना माझ्या काय देता येईल. फक्त नृत्य किंवा त्याच्यातले टेक्निकल लँग्वेजेस किंवा टेक्निक मी तर शिकवतेच आहे, अभिनय मी तिथे शिकवतेच आहे, पण जोपर्यंत तुम्ही चांगला कलाकार तेव्हाच बनाल जेव्हा तुम्ही एक उत्तम ह्युमन बनाल, माणूस बनाल. जोपर्यंत तुमच्यामध्ये माणूस की नाही, एम्पॅथ नाही आहात तुम्ही, तर मला समोरच्याचा त्रास मला समजतोय, मी जोपर्यंत फील करत नाही तोपर्यंत मी अभिनय काय आणणार. की आज जेव्हा राधेला कृष्ण दुसऱ्या गोपिकांबरोबर गेल्यानंतर वाईट वाटतंय, पण ते काय वाईट वाटत असेल, काय लेवलचं तिला दुःख होत असेल, जोपर्यंत तुम्ही त्या कॅरेक्टरची एकरूप होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही. आणि कॅरेक्टरची एकरूप होण्यासाठी तुम्हाला त्या प्रकारचं इमोशनल राहणं फार गरजेचं असतं. प्रत्येक भाव समजला पाहिजे तुम्हाला, तेव्हाच तुम्ही ते कॅरेक्टर तुम्ही पोर्ट्रे करू शकता. त्यामुळे हे सगळं जेव्हा मी अभिनय शिकवते स्टुडंट्सना किंवा हे सगळं करत असते तेव्हा ह्या प्रत्येक गोष्टी मी त्यांना शिकवत असते की आपला धर्मही आपल्याला जपायला पाहिजे. आता माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या मुली येतात, म्हणजे कोणी गुजराती आहे, कोणी मारवाडी आहे, कोणी साऊथ इंडियन आहे, कोणी महाराष्ट्रीयन आहे. तर पहिलं त्यांना काय सांगावं, इंग्लिश तर सगळ्यांनाच येतं, तुम्हाला तुमची मातृभाषा येते का, हां ते बोलता येतं, काही काही घरी तर बोलतही नाहीत, फक्त हिंदी बोलतात. म्हटलं नो, यू हॅव टू लर्न युअर मदर टंग. कारण हे जे साहित्य लिहिलेलं आहे हे साहित्य नंतर पुढे काय त्याचं, हो ते तुमच्यापर्यंत पोहोचायलासाठी त्याचं जे लिहिलंय एवढं अभ्यास करून आणि एवढं केलेलं आहे ते साहित्य तुम्हाला कसं समजणार आहे. सो जेव्हा तुम्ही डान्स शिकता ह्या सगळ्या गोष्टी ओघाने येतात की तुम्हाला साहित्यही माहिती पाहिजे, तुम्हाला अध्यात्मही माहिती पाहिजे, तुमचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हे सगळं गरजेचं आहे. म्हणजे डान्स हा फक्त तुम्हाला एक परफॉर्मर नाही बनत, तुम्हाला एक व्यक्ती म्हणून जन्माला घालतो, हा दुसरा जन्म म्हणू शकतो तुम्ही, की ज्याच्यामध्ये डान्समध्ये तुम्हाला अध्यात्म येतं, तुम्हाला तुमचं संस्कार येतात, तुमचं शिक्षण येतं, तुमचं डेडिकेशन येतं, डिवोशन येतं. आणि त्याच्यात पण डेडिकेशनमध्ये काय येतं की तुम्हाला शिस्त, डिसिप्लिन पाहिजे. तुमचं डिसिप्लिन कशामध्ये, तुमचं फूडमध्ये डिसिप्लिन पाहिजे. जर तुम्ही खाल्लंच नाही तर तुम्हाला स्ट्रेंथ काय येणार आहे. जर तुम्हाला एक्सरसाइज नाही केलं तर लोकांना, माझ्याकडे बरेच वेळा लोक येतात की मेरी लड़की थोडी मोठी है, आप डान्स सिखा वो पतली हो जाएगी. मी म्हटलं सॉरी, हे फिटनेस सेंटर नाही आहे, हे आर्ट आहे, कला आहे. मी तिला तिच्यातला आतलं कलाकार बाहेर काढणार ना, मी तिला बारीक नाही करणार आहे. आणि ज्या प्रकारचं बारीक होणं तुम्ही एक्सपेक्ट करताय त्याच्यासाठी तिला रोज 2 तास डान्स करायला लागेल. तेवढा वेळ देणार आहात का तुम्ही? नाही, फिर उसका वो क्लास है, ये क्लास है, वो क्लास है. म्हटलं कसं ते मूल हे करणार आहे. कारण आताच्या पालकांना असं वाटतं आपल्या मुलाला सगळंच यायला पाहिजे. हा पण एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की आता मला जवळजवळ 30-31 वर्ष झाली क्लासेस चालवते. सो मी जनरेशन टू जनरेशन्स बघितलेले आहेत की जेव्हा मी 95 मध्ये जेव्हा क्लासेस सुरू केले तेव्हाच्या मुली आणि आत्ताच्या मुली आणि पेरेंट्स, तेव्हाच्या तर पेरेंट्स 7-7 वर्ष मी ते पेरेंट्सना बघितलेलं नाहीये, कधीही इंटरफिअर केलेलं नाही, कधी येऊन विचारलं नाही माझी मुलगी कसा डान्स करते किंवा आज तिला सी ग्रेडच का मिळाली, तिला ए ग्रेड का मिळाली नाही, काही नाही. आणि डान्स क्लासेस, तू डान्स क्लास करते ना, एकच करायचं, 10 ठिकाणी जायचं नाही. नाही. पण आत्ताचे पेरेंट्स
स्केटिंगला पण पाठवतायत, लॉन टेनिसला पाठवतायत, ड्रॉइंग आलं पाहिजे, म्युझिक आलं पाहिजे, योगाला पण पाठवतायत. ती मुलांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे सगळ्यांमध्ये जात आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात ना की जॅक ऑफ एव्हरीथिंग अँड मास्टर ऑफ नन, नन. तसातला प्रकार आहे. त्यामुळे मी नेहमी पेरेंट्सना सांगते की त्यांना घाला दुसऱ्या क्लासमध्ये, पण आज ना मी स्केटिंग क्लासवर ती डायरेक्ट भरतनाट्यमला आली किंवा भरतनाट्यम करून ती डायरेक्ट कराटेच्या क्लासला जाणार, हा अतिशय चुकीचा प्रकार आहे. त्या मुलाची फिजिकल स्ट्रेंथ काय आहे? तुम्ही एकाच दिवशी 2 फिजिकल ॲक्टिव्हिटीज नाही ठेवायच्या. आणि आयदर कराटे आणि भरतनाट्यम एकत्र जातं, पण शक्यतो भरतनाट्यम बरोबर तुम्ही ड्रॉइंग शिकवा किंवा म्युझिक शिकवा ज्याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटीज नाही आहेत. त्यामुळे त्या मुलांना ते समजतं, पण त्यांना ते समजून एक्झिक्यूट करेपर्यंत ते एवढ्या दमलेल्या असतात ना. माझ्या मुली कधी कधी तर इतक्या दमलेल्या असतात ना, त्यांची चेहरे बघूनच मला एवढी कीव येते ना. मग त्या दिवशी मी डान्स करवते आणि त्याच्यानंतर त्यांना मेडिटेशनमध्ये टाकते. त्यांना सगळे स्टुडिओचं लाईट्स ऑफ, मुलींना झोपवते, म्हटलं झोपा तुम्ही, आणि एक माइल्ड कृष्णाची फ्लूट वाजवते आणि म्हटलं काहीही विचार करू नका, जस्ट लाई डाऊन. आणि त्यांना ते मेडिटेशन करायला देते, रिलॅक्स शवासन म्हणतो आपण, रिलॅक्स करायला देते. त्यामुळे त्यांना इतकं छान वाटतं ना, प्रत्येक टीचर फ्रेश होतं. हम लोग वापस मेडिटेशन करेंगे, हम लोग मेडिटेशन करते, म्हणजे त्या स्वतःहून मेडिटेशनला करतात. त्यामुळे म्हणजे किती लहान मुलं पण किती स्ट्रेस्ड असतात, त्यांना सुद्धा इतकं त्या शेड्यूल मध्ये अडकवून. आणि सगळ्यात स्ट्रेस देणारे म्हणजे ट्युशन टीचर्स. आणि स्पेसिफिकली 8वी-9वी मध्ये आलं तर अभी ये डांस क्लास वगैरे सब छोड़ दो, अभी यू शुड ओनली डू स्टडीज. पण त्यांना हे समजत नाही की आठवड्यातले ते 2 तास पण त्यांना इतकं फ्रेश करून जातात. माझ्याकडे अशा अनेक मुली आहेत की 10वीच्या डिसेंबरपर्यंत त्यांनी प्रोग्राम्सही केलेले आहेत आणि शिकतात मुली. जानेवारीतही येतात मुली. आणि मग प्रिलिम्सच्या वेळेस एक तो मेन परीक्षेचा काळ 1-1.5 महिना त्या येत नाहीत आणि परत त्या सुरू करतात. कारण कला शेवटी तुम्हाला प्रत्येक स्ट्रेसमधनं बाहेर बाहेर आहे, तेच आहे. म्हणजे उद्देश हाच आहे ना कलेचा. आणि तुम्हाला स्ट्रेस फ्री करतं. तुम्ही जेव्हा डान्स करता तेव्हा तुमच्यामध्ये पूर्ण ब्लड सर्क्युलेशन होतं, त्यामुळे तुम्ही फ्रेश होता. यू कॅन थिंक बेटर, यू कॅन फोकस. कारण सतत एकाच गोष्टीवरती फोकस केल्यानंतर शेवटी पुस्तक बघून पण ते मळमळायला लागतं. मग त्यापेक्षा तुम्ही जेव्हा डान्स केला, काय जी आवडती गोष्ट आहे, डान्स येऊन केलात, घाम आला, ते मेहनत केल्यानंतर त्या मुलींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे आणि जो ग्लो येतो त्या फेसवरती, ते चेहरे बघूनच इतकं सुंदर वाटतं की अक्षरशः म्हणजे ते ही सगळी मजा आपण ऑनलाईन नाही देऊ शकत. आता हल्ली ऑनलाईनचं पण एवढं फॅड झालंय की कुठली, मला तर पर्सनली असं वाटतं कुठलीही कला आपण ऑनलाईन नाही शिकू शकत. आपण बेसिक त्याची रूपरेषा समजते तुम्हाला, पण जर तुम्हाला ती शिकायचंय, तुम्हाला प्रॅक्टिस करायची, तर त्याच्यासाठी गुरु पाहिजेच ना. गुरु हवाच आहे. आता जसं ऑनलाईन ही कोविडच्या काळातली एक गरज झाली, कारण कंटिन्युएशन ठेवायचं होतं. परत दॅट वॉज अ सोर्स ऑफ इन्कम फॉर ईच अँड एव्हरी आर्टिस्ट. बरोबर. त्याच्यामुळे ते ऑनलाईनचं हे आलं. तर ऑनलाईनमध्ये काय प्रॉब्लेम्स येतात? एकतर नेटवर्क लॅगिंग असतं. सेकंडली त्या मुलीचे फुटवर्क मला ऐकायला येत नाही आहेत, कारण त्यांना आजूबाजूचा आवाज हे करण्यासाठी त्यांना माईक ऑफ करायला लागतो. आता आपल्याकडे घरंही तेवढी मोठी नाहीत, त्यामुळे डिस्टन्स नाही आहेत तेवढे, नेटवर्क चांगलं नसतं. त्यामुळे ह्या बऱ्याचशा गोष्टी हे होतात. ऑनलाईन कोणाचं होतं की मास्टर क्लास तुम्ही कदाचित ऑनलाईन घेऊ शकता की ज्यांना ऑलरेडी डान्स माहिती आहे, बेसिक येते, रिदम माहिती आहे, की त्यांच्या पायाच्या मुवमेंट बघून मला समजते की ही रिदमिक पॅटर्नमध्ये चाललेली आहे, किंवा अभिनय जर शिकवायचा आहे तर तो मी काय सांगते, आय एक्सप्लेन, आणि मग त्यांना ते समजतं. सो मास्टर क्लास ऑनलाईन एक वेळ जमू शकतो, पण तुम्ही बेसिक जर शिकवायचं असेल तर इट हॅज टू बी अ फिजिकल क्लास अँड वन ऑन वन क्लास. आणि
प्रत्येक मूल काय डान्स करतंय, त्याची हाफ सिटिंगमध्ये बसायची पोझिशन्स काय आहे, तुमचे बॉडी पोस्चर कसं आहे, तुमचा हात तुम्ही ठेवता तो हे कसं आहे, हे मला जाऊन तिकडे पर्सनली प्रत्येक मुलीचे हात नीट करायला लागतात. की तुम्हाला जेव्हा फर्मनेस करायचा तर मुली अशाच हात ठेवतात. सो दिस इज नॉट फर्म, दिस इज युअर फर्म हँड्स. मग हे फर्म हँड्स करायला हे मसल्स टाईट करायचे असतात. मग ते हात मारून बघते की तुमचा हात खाली गेला की तुमच्याची स्ट्रेंथ नाही आहे. तर ती स्ट्रेंथ येण्यासाठी हे तुम्ही इवन आजकाल असंही असतं की नाही आम्ही ना ऑनलाईन शिकलो म्हणजे काय, ऑलरेडी यूट्यूबवरती आजकाल भरपूर एज्युकेशनल व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतात. मग ते पण बघून आम्ही शिकतोय तर मला येतं, तेही नाही होत. तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. पण कुठलीही कला शिकायला तुम्हाला गुरु असणं फार गरजेचं आहे. इट इज अ मॅन्डेटरी. तुम्ही आरशात बघून जरी तुम्ही स्वतः किती काय करता हेही करत असलं तरी आपल्याला नेहमी वाटतं आपण बेस्टच करतोय, पण आपले गुरु टीचर इज द बेस्ट पर्सन जे आपल्याला सांगू शकतात किंवा करेक्ट करू शकतात किंवा त्यांच्याकडनं जे करेक्शन्स मिळतं, त्यांच्याकडनं जे ॲप्रिसिएशन मिळतं ते नेहमी इम्पॉर्टंट असतं आणि तेच असावं असं मला वाटतं. हो. या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या लोकांसाठी म्हणजे जे आधीच भरतनाट्यम शिकलेत किंवा तुमचे जे स्टुडंट्स आहेत ज्यांचे अरंगेत्रम झालेत किंवा त्यांना त्याच क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर त्यांना काय काय चॉईसेस आहेत ह्या करिअरमध्ये? चॉईसेस आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या टीचर्सबरोबर यू कॅन वर्क विथ युअर टीचर्स. पूर्णपणे भरतनाट्यमचा तुम्ही जेव्हा ज्ञान ग्रहण कराल तुमच्या टीचर्सचं, तुम्ही तुमचे क्लासेस स्वतःचे चालू करू शकता, तुम्ही परफॉर्मन्सेस देऊ शकता. सो बेसिकली आपण जेव्हा करिअर करणं म्हणतात तर बेसिकली क्लासेस ओपन करणं. पण तरीसुद्धा नवोदित ज्या स्टुडंट्स आहेत त्यांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा डान्स शिकताय तर डोंट रेस्ट्रिक्ट युअर सेल्फ विथ टीचिंग. राईट. कारण टीचिंग हा वेगळा प्रकार आहे आणि परफॉर्मन्स हा वेगळा प्रकार आहे. दोन्हीचं तुम्हाला सांभाळ घालता आली पाहिजे. दोघांचं हे वेगळंच मार्ग आहेत, ते दोन्ही पाथ वेगळे आहेत. सो बरेच वेळा असंही बोललं जातं किंवा अनुभवलं जातं की जे बेस्ट टीचर्स आहेत ते कदाचित दे आर नॉट दॅट गुड परफॉर्मर्स, पण जे बेस्ट परफॉर्मन्स अगेन दे आर नॉट दॅट गुड टीचर्स. टीचिंगला तुम्हाला प्रचंड पेशन्स लागतो, प्रचंड पेशन्स लागतो आणि आजकालच्या मुलांसाठी तर फारच लागतो की मुलांबरोबर पेरेंट्सचा पण लागतो. की आजकाल पेरेंट्स विश्वासापेक्षा दे आर मोर कन्सर्न की माझी मुलगी बरोबर करते ना, मग ती मागे उभी राहिली मग तिला पुढे उभं ठेवता का, म्हणजे ती तुमचं लक्ष आहे ना त्यांच्याकडे, किंवा माझी मुलगी बेस्ट असली पाहिजे सगळ्यामध्ये. किंवा आता माझ्याकडे एक मुलगी आहे, म्हणजे जनरली माझ्या स्टुडंट्सना मी हेच सांगते की तुम्ही सगळ्यामध्ये बेस्ट नाही होऊ शकत, कुठेतरी पुढे मागे होणारच. आणि डोंट फोर्स युअर सेल्फ, डोंट रेस्ट्रिक्ट युअर सेल्फ की मला हे आलंच पाहिजे की मला A+ मिळालंच पाहिजे. आग्रही असतात खूप. अशा अनेक मुली आहेत माझ्याकडे की A+ मिळालंच पाहिजे, मग त्याच्यासाठी येऊन दिन रात मेहनत करणार, सगळं करणार, पण जेव्हा एक्झाम द्यायची वेळ येते ना तेव्हा काहीतरी गडबडतं आणि ते नाही चांगलं परफॉर्म करू शकत आणि मग ग्रेडमध्ये वरती खालती होतं. ह्या गोष्टी दीज आर ऑल पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लर्निंग जर्नी त्याच्यामध्ये. सो ज्यांना शिकायचं आहे, नवीन डान्स क्लासेसला करायचं आहे, सो सगळ्यात आधी महत्त्वाचा मुद्दा इज पेशन्स अँड फेथ. अँड दुसरं म्हणजे तुम्ही ज्या टीचरकडे जाताय त्यांचं प्लीज बॅकग्राऊंड चेक करा. कारण माझ्याकडे एकदा जवळजवळ 6 ते 8 मुलींचा ग्रुप आला होता की आम्ही तुमचं खूप ऐकलंय नाव आणि आमच्या मुलीनं आता अरंगेत्रम करायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं मला आधी बघू दे त्या मुलीनी काय काय शिकले. नाही 6 साल हम लोग ने किया है. म्हटलं बरोबर, म्हटलं दाखव मग काय काय शिकवलं तर त्यांना साधं हाफ सेटिंगमध्ये अरमंडीमध्ये बसताही येत नव्हतं. मी म्हटलं की क्या किया 6 साल. तो मैंने नहीं, टीचर ने ऐसे बोला इधर तक ही आइटम सिखाया, अगर अरंगेत्रम करना है तो आगे के आइटम सिखाएंगे. म्हणजे किती त्याला मॉनिटाईज करून ठेवलंय, किती हे करणं. तर मी म्हटलं नाही,
त्या मुलींना 1.5 वर्ष लागेल पूर्ण रोज प्रॅक्टिस करायला. करायला मला नाही चालणार ती मुलं डान्स करताना. माझ्या स्टुडंट्स जेव्हा परफॉर्म करतात दे आर बेस्ट. ते टेक्निक वाईज ऑल्सो आणि अभिनय पण. अभिनयाशिवाय तर मी डान्स हेच करू शकत नाही. तुम्ही डान्स बरोबर तुमचा काही मुली टेक्निकली खूप छान असतात पण अभिनय नसतो, नाही चालत ते. It goes hand in hand. दोघांचं कॉम्बिनेशन पाहिजे, असायलाच पाहिजे. मग आता हे 8 वर्षाचं तुम्ही जो पिरियड सांगितलाय त्याच्यासाठी कमीत कमी किती वयापासून आपण सुरू करू शकतो? मिनिमम 6 इयर्स. 6 इयर्स. आता बऱ्याच ठिकाणी 3 वर्षाच्या पण मुलींना घेतात. हरकत नाही आहे. आता तो प्रत्येक टीचरचा पार्ट आहे. पण मला असं वाटतं की मुलांना एखादी टीचर काय सांगतेय ते समजून एक्झिक्यूट करायला एक पर्टिक्युलर लेवलची मॅच्युरिटी असणं गरजेचं आहे. आणि ती मॅच्युरिटी फर्स्ट स्टँडर्डमध्ये सुरू होते. मला तर असं वाटतं की आयडियल एज शुड बी 8 इयर्स. म्हणजे मुलींना पुढे जाताना त्यांना ते समजतं. आता पहिल्या वर्षीला मुलगी आहे आणि 5व्या वर्षामध्ये 5th स्टँडर्डच्या मुलीला मी शृंगाररस काय शिकवायचं, काय सांगू मी? किंवा करुण रसमध्ये यू इमॅजिन की सम ट्रॅजेडी हॅपन्स इन युअर लाईफ अँड देन यू हॅव टू क्राय. आता हे तर उत्तर देऊ शकत नाही मी, हे सांगू शकत नाही मुलांना. सो हे समजण्यासाठी तुमचं एक पर्टिक्युलर एज असणं जास्त गरजेचं आहे. म्हणून त्यातूनही काही एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंटेड मुली आहेत माझ्या करिअरमध्ये. एकीने तर 5th स्टँडर्डमध्ये अरंगेत्रम केलं होतं. म्हणजे नेक्स्ट लेवल. म्हणजे मला असं तिला थांबवूच शकले नाही मी की गिफ्टेड. नर्सरीमध्ये असताना तिने 1st इयर केलं. ओके. आणि 1st स्टँडर्डमध्ये तिने 3rd इयर ती अलारिपू आणि जतीस्वरम डान्स करत होती. आणि तिच्या क्लासमधल्या मोठ्या मुलींना लाज वाटेल इतकं सुंदर ती करत होती. म्हणजे गिफ्टेड. म्हणजे प्रश्नच नाही. ती वर्णम करणं. आणि माझं अरंगेट्रम म्हणजे वर्णम माझं जवळजवळ 25 मिनिटाचं वर्णम असतं. 25 मिनिटं तुम्हाला कंटिन्युअसली एक आयटम परफॉर्म करायचाच आहे. मी कुठल्याही प्रकारचं डान्समध्ये कॉम्प्रोमाइज मी करत नाही. त्याच्यामुळे माझ्याकडे येणारी प्रत्येक स्टुडंट ही इतकी खुश असते की तुम्ही कशाला येताय, शिकायला येताय ना, तर तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालं पाहिजे. आणि ते मी भरभरून देते. आणि त्यांना परत आता ह्या ज्या नवीन स्टुडंट्स आहेत त्यांना स्टेज एक्सपिरियन्स मिळावा म्हणून रिसेंटली 3 वर्षापासून मी स्फूर्ती हा एक डान्स फेस्टिवल सुरू केलाय जो ओरिजिनेटेड बाय नृत्य दर्पण अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स. सो आम्ही तो दरवर्षी एक ॲन्युअल फेस्टिवल करतो. इट इज नॉट अ ॲन्युअल डे, इट्स अ फेस्टिवल. ज्याच्यामध्ये ज्या नवोदित कलाकार आहेत किंवा असे अनेक टीचर्स आहेत ज्यांना एक परफॉर्मन्स, एक स्टेज, रंगमंच अवेलेबल व्हावं असं वाटत असतं. तर त्या सगळ्या डान्सर्स, रिनाऊंड टीचर्स ऑल्सो ते येतात. त्यांच्या स्टुडंट्सबरोबर ते परफॉर्म करतात. आणि 1st इयरला जेव्हा आम्ही नवीनच म्हणजे पदार्पण केलं होतं तर आमच्याकडे 5च डान्सर्स होत्या ज्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला. पण लास्ट इयर देवाच्या कृपेने 3rd इयरला वी हॅड 40 डान्सर्स. व्हेरी गुड. सो हा नंबर वाढतोय. आणि यावर्षी क्लासिकल डान्सर्स वाढतायत. तेवढा ब्रँड क्रिएट झालेला आहे. आणि ज्यांना परफॉर्मन्स आता 2026 स्फूर्तीचं आता ॲप्लिकेशन्स ओपन होतील. सो ज्यांना इंटरेस्टेड असतील, जे क्लासिकल डान्सर्स आहेत, जे तुम्ही मिनिमम 7 ते 8 वर्ष क्लासिकल कुठलाही नृत्य प्रकार असू दे, भरतनाट्यम असू दे, कथकली, कुठलाही प्रकार असू दे, इफ यू आर इंटरेस्टेड प्लीज कॉन्टॅक्ट मी आणि वी विल गिव्ह यू प्लॅटफॉर्म टू परफॉर्म. आता हा एक तुम्ही आत्ताचं हा परफॉर्मन्स प्लॅटफॉर्म तर सांगितलंच. ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे सोलो बॅले किंवा तुमच्या नृत्य दर्पण अकॅडमीतर्फे जसं तुम्ही आधी जे 2-3 बॅलेज बसवले तसं काही नवीन बॅले करायचं आहे का? आम्ही वर्क चालू आहे. 3रं प्रोडक्शनचं वर्क आम्ही सुरू केलेलं आहे. स्क्रिप्ट इज रेडी.
सो त्याच्यावरती हळूहळू काम चालू होईल आणि जसं म्हटलं तर ईश्वराची कृपा आणेच राहिला तर पुढच्या वर्षी किंवा पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये आमचं प्रोडक्शन विल बी ऑन द स्टेज. तर आता मी असं म्हणू शकते का की इन फ्युचर हा सरकार मान्य कोर्स होऊ शकतो? डेफिनेटली, किंवा- कारण तेवढा एक्सपिरियन्स आहे हा आणि सरकार मान्यता मिळण्यासाठी म्हणजे ऑलमोस्ट काम झालेलं आहे आमचं. ती सरकार मान्यता म्हणजे मिळालीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. ह्याच्यासाठी जे काही क्रायटेरियाज आहेत ते सगळ्या क्रायटेरियाज आमच्या त्यामध्ये आम्ही फिट बसतोय. त्याच्यामुळे लवकरच नृत्य दर्पण सरकार मान्यता मिळाल्यानंतर आम्ही एक डिग्री कोर्स सुरू होईल. येस आम्ही वी विल बी इंडिपेंडेंट इन्स्टिट्यूशन. व्हेरी गुड. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप Thank खूप you. अभिनंदन आणि असे खूप खूप कलाकार तुमच्याकडनं घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कारण यातनं तुम्ही जे करताय, जो धर्माचे जे संस्कार होत आहेत, अध्यात्माचे संस्कार होत आहेत, मुलांना चांगल्या पद्धतीने जगण्याची कला तुम्ही खऱ्या अर्थाने शिकवताय आणि याचा खरंच समाजाला खूप चांगला उपयोग होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी क्लासिकल डान्स शिकावा असं मला आता वाटायला लागले. म्हणजे मी सुद्धा फक्त आत्ता मी सांगते अरंगेत्रम झालं नाही आहे माझं, पण मी 1 वर्ष शिकले भरतनाट्यम, त्यानंतर नाही केलं, सोडून दिलं. असे कोणी असतील तर त्यांनी सुद्धा पुन्हा सुरू करा. एक खरंच खूप आहे. सुंदर कला आहे आणि ते तुम्हाला घडवण्यासाठी खूप उपयोगी आणि आहे. एक सगळ्या पेरेंट्सना रिक्वेस्ट अशी की 10वी आली म्हणून डान्स स्टॉप सोडू करू नका. नका. 9वी आली अभ्यास खूप आहे म्हणून डान्स थांबवू नका. कारण डान्स शिकण्याचं हे जे वय आहे हे 6 वर्षापासून आहे. 1ली ते 7वी मॅक्सिमम 10वी 10वी. या 10 वर्षातच ते मूल शिकू शकतं. आणि त्याच्यानंतर जर परफॉर्मन्स करायचे असतील तर ते परफॉर्मन्सचं वय असतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही ॲट द एज ऑफ 15-16 तुम्ही तयारी सुरू केलं आणि मग पुढची 7 वर्ष पॉसिबल होत नाही. त्यामुळे काही करून ॲज सून ॲज युअर चाइल्ड इज इन फर्स्ट स्टँडर्ड प्लीज त्यांना एनरोल करा. एनरोल करताना 2-3 गोष्टी त्या कोर्सला सरकार मान्यता आहे की नाही हे पहिलं हे करा. दुसरं टीचरचा एक्सपिरियन्स बघा आणि ऑफकोर्स देर आर लॉट ऑफ वेल नोन टीचर्स ज्या खऱ्या यांनी काम करत अशा अनेक टीचर्स आहेत आणि तसं असेल त्याच टीचर्सकडनं तुम्ही ऑथेंटिक टीचर्सकडनं ऑथेंटिक भरतनाट्यम शिका. कारण तुम्हाला आता यूट्यूबवरती इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यामुळे आपल्याला हे योग्य भरतनाट्यम आहे की हे करताय नाही काय की ही मुलगी माझी व्यवस्थित शिकते की नाही, टेक्निकली ही बरोबर करते नाही. आजकाल पेरेंट्स इझिली हे गोष्टी समजू शकतात की अशा अनेक आम्हाला समजतच नाही. तर असं करू नका की एखाद्या वर्षामध्ये जेव्हा तुम्हाला कळते की नाही जे शिकायला पाहिजे ते मिळत नाही तर इमिजिएटली यू सर्च फॉर अ बेटर टीचर. आणि जर तुम्हाला माझ्या डान्स क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी गोरेगाव वेस्टमध्ये माझे क्लासेस असतात. यू कॅन फाइंड मी ऑन इंस्टाग्राम अँड फेसबुक ऑल्सो आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यामध्ये. संध्याताई, आत्ता आपण सगळं क्लासिकल नृत्य आणि हे या सगळ्याबद्दल आपण खूप डिस्कशन केलं, पण मला असं वाटतं की एखादं भावगीत आपल्याला सादर करायचं आहे, अगदी छोटासा पीस आपल्याला दाखवायचा असेल तर तो नुसता मुद्रा अभिनयामधनं दाखवता कसा येईल, जरा तुम्ही दाखवाल का? खूप खूप धन्यवाद ताई, आज तुम्ही खूप वेळ दिलात आणि खूप सविस्तर विस्तृत अशी सगळी माहिती दिली आमच्यासाठी, आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. खूप खूप धन्यवाद, तुम्ही खूप वेळ दिला ह्याबद्दल. पाहत रहा कॅम कला, अशाच नवीन नवीन कलाकारांना भेटण्यासाठी आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी.
लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.